ख्रिस्त ठाई जमलेल्या माझ्या प्रिय भाविको, प्रत्येक व्यक्तीला आनंदी सुखी जीवन जगण्यासाठी आवडत असते आणि त्यासाठी ती व्यक्ती प्रयत्न देखील करत असते. जीवनामध्ये काबाड कष्ट करत असते, जेणेकरून सुखी जीवनाचा आस्वाद त्या व्यक्तीला घेता यावा. परंतु असं असून देखील सर्वांनाच सुखी जीवन जगण्याचं भाग्य मिळत नाही. सर्वांनाच हा आनंद उपभोगण्यासाठी मिळत नाही, कारण सर्वजण योग्य त्या मार्गाने चालत नसतात. सर्वजण योग्य त्या ठिकाणी आनंदाचा शोध घेत नसतात. काही चुकीच्या जागेवरती त्याचा शोध घेत असतात, चुकीच्या ठिकाणी सुखाचा शोध येत असतात आणि मग त्याच्या पदरामध्ये तो आनंद आणि ते सुख पडत नसतं. परंतु जी व्यक्ती योग्य ठिकाणी योग्य वेळेला योग्य मार्गावरती मार्गक्रमण करते किंवा त्याचा शोध करते, त्या व्यक्तीला त्याचं रहस्य समजत असते, त्या व्यक्तीला त्याचा शोध मिळत असतो. आणि म्हणूनच प्रभू येशू ख्रिस्त सांगत आहे, स्वर्गाचे राज्य देखील तसंच आहे, ज्याच्या शोधामध्ये अनेक व्यक्ती धावत आहेत, अनेक व्यक्ती काबाड कष्ट करत आहेत. परंतु सर्वांच्याच पदरामध्ये ते स्वर्गाचं राज्य पडते असं नाही, सर्वांनाच ते मिळते असं नाही. काहीकांच्या पदरामध्ये ते पडते, काहीकांना मात्र निराश व्हावं का, कारण ते स्वर्गाचे राज्य इथे तिथे पाहत असतात. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्त सांगत आहे, स्वर्गाचं राज्य एका शेतात लपवून ठेवलेल्या एका गुप्त धनाप्रमाणे आहे. आणि ज्या व्यक्तीला सापडते ते गुप्त धन बाहेर घेऊन जात नाही, तर ते धन परत पुरून ठेवते आणि संपूर्ण शेतच विकत घेते. कारण ती व्यक्ती हुशार होती. त्या व्यक्तीला ठाऊक होतं की जर शेत विकत घेतलं तर एक नाही तर वेगवेगळ्या ठिकाणी मला गुप्त धन मिळू शकते. आपल्या जीवनामध्ये देखील तेच आहे. आपण केवळ मिळालेल्या थोड्याच आनंदामध्ये आपण संतुष्ट राहण्याचा प्रयत्न करतो किंवा प्रयत्न सोडण्याचा प्रयत्न करतो, प्रयत्न करण्याचा थांबवत असतो. परंतु जी व्यक्ती पूर्ण मनाने अंतःकरणाने त्याचा शोध घेते आणि स्वर्ग प्राप्तीसाठी प्रयत्न करत असते, त्यांच्या वाटेवरती केवळ मोजकच गुप्त धन नाही तर संपूर्ण शेत जे गुप्त धनाने भरलेलं आहे ते शेत मिळत असते. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्त सांगत आहे की ते शेत मिळवण्यासाठी तुम्ही प्रयत्न करा. आणि जर ते शेत आपल्या जीवनामध्ये आलं, जमीन आपल्या जीवनामध्ये आली, तर नक्कीच आपलं जीवन अगदी समृद्ध बनणार आहे. ते शेत किंवा ती जमीन कुठली आहे? ती जमीन आपलं अंतःकरण आहे. हे अंतःकरण आपल्याला सुरक्षित ठेवणे गरजेचं आहे. त्याच्या मध्यभागी परमेश्वराने एक गुप्त धन लपवून ठेवलेलं आहे, ज्याचा उगम म्हणजे आनंदाचा उगम त्याच्यामध्ये आहे, सुखाचा उगम त्याच्यामध्ये आहे. आणि हा उगम आपल्या त्या शेतामध्ये, जमिनीमध्ये किंवा हृदयरूपी जमिनीमध्ये असल्यामुळे परमेश्वर सांगत आहे, इथे तिथे भटकण्यापेक्षा स्वतःच्या हृदयामध्ये तुम्ही भटकण्याचा प्रयत्न करा, स्वतःच्या हृदयामध्ये डोकावण्याचा प्रयत्न करा आणि जे गुप्त धन तिथे आहे त्याचा तुम्हाला शोधावं लागणार आहे. आणि जेव्हा तुम्हाला ते गुप्त धन सापडणार आहे, तेव्हा तुम्हाला कळणार आहे की बाकीच्या सर्व गोष्टी या तुमच्यासाठी दुय्यम किंवा क्षुल्लक असणार आहे. आणि म्हणून माझ्या प्रिय भाविको, आपण आपल्या हृदयामधील त्या शेतरूपी स्वर्गाच्या राज्यामध्ये डोकावण्याचा प्रयत्न करूया, जेथे परमेश्वराने आपल्या सर्वांसाठी स्वर्गातील गुप्त धन साठवून ठेवलेलं आहे. ते गुप्त धन जर आपल्याला मिळालं तर आपलं जीवन समृद्ध होणार आहे. खरं सुख, खरं आनंद, खरा जीवन हे इथे तिथे नसून आपल्या हृदयामध्ये आहे, स्वतःच्या जीवनामध्ये आहे, हे आपल्याला समजणार आहे. हे स्वर्गाचं राज्य, हेच गुप्त धन आपल्याला मिळावं व त्यासाठी आपण नेहमी प्रयत्न करावे. म्हणून परमेश्वराकडून आपण सामर्थ्य मागूया. आमेन.